स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल होती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण कृषी सेवक या पदाचा 3 शिफ्ट मध्ये पेपर झालेला आहे. तर या शिफ्ट मध्ये आपल्याला जीके साठी कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, ते जे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत, जेवढे पण प्रश्न जमा झाले त्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर तिन्ही शिफ्टचे एकत्रित प्रश्न मी इथं गोळा केलेले आहेत. जेवढे पण प्रश्न आपल्याकडे जमा झालेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, पहिला जो प्रश्न आलेला आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेला होता. हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे यावरती प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे, हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोणत्या तालुक्यामध्ये आहे असं विचारलं तर आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे अशा प्रकारचं या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. त्यानंतर पुढील 2 नंबरचा प्रश्न बघा, इथं काय विचारला होता, पॅरा खेलो इंडिया स्पर्धा कधी झाली. ठीक आहे, यावरती प्रश्न विचारला होता. तर पहिली स्पर्धा कधी झाली तर हे आपल्याला विचारलं होतं. तर पहिली स्पर्धा झालेली आहे आताच आपल्याला 2023 मध्ये हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, पहिलीची स्पर्धा झाली आहे 2023 मध्ये आणि कुठे पार पडली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल, दिल्ली येथे आपल्याला पॅरा खेलो इंडिया ही स्पर्धा पार पडलेली आहे आपल्याला 2023 मध्ये. दिल्ली ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढील 3 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर प्रश्न विचारला गेला होता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय यावरती प्रश्न विचारला गेला होता. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे शहाजीराजे भोसले या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचं या प्रश्नाचं जिथं पण पर्यायामध्ये हे उत्तर असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला 4 नंबरचा प्रश्न विचारला गेला होता, मुंबई किती बेटांचे शहर आहे अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला होता. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 7 बेटांचे शहर आहे. यामध्ये आपल्याला ह्या बेटांची नावं दिसत असेल, हे 7 बेट मिळून आपल्याला मुंबई शहर किंवा मुंबईचा समावेश आहे अशा प्रकारचं सांगता येईल. तर यामध्ये पहिलं बेट सांगता येईल कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, त्यानंतर माझगाव, परळ, वरळी आणि मलबार ही आपल्याला 7 बेट सांगता येईल. हे एकूण 7 बेट झाले. तर आपल्याला विचारलं इथं मुंबई किती बेटांचे शहर आहे, तर 7 बेटांचे शहर आहे आणि हे नावं तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. पुढे आपल्याला 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला होता, शेती संबंधित 2 मोबाईल ऍप कोणते यावरती प्रश्न इथं विचारला होता. तर यामध्ये आपल्याला काही ऍपची नावं मी इथे सांगत आहे. तर आपल्याला पर्यायामध्ये जे पण ऍपची आपल्याला पर्याय दिलेला असेल, ऍपचं नाव दिलं असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर यामध्ये आपल्याला सांगता येईल किसान रथ, त्यानंतर ऍग्री मार्केट, किसान सुविधा ऍप, पुसा कृषी, त्यानंतर इनाम अशा प्रकारचे आपल्याला या ऍप्लिकेशनची नावं सांगितलेली आहेत. जे पण पर्यायामध्ये असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे 6 नंबरचा प्रश्न विचारला होता, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोठे पडतो अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला होता. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं अंबोली. ठीक आहे, तर हे कुठे आपल्याला सांगता येईल, सह्याद्री रांगेमधील हे एक ठिकाण आहे. आणि जर म्हटलं तर आपल्याला किती पाऊस पडतो तर 747 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो हे देखील आपल्याला सांगता येईल. आणि असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात कमी, आता सर्वाधिक इथे विचारले, सर्वात कमी पाऊस कुठं पडतो अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अकलूज हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा उत्तर असणार आहे. पुढील 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, भद्रा टायगर रिझर्व्ह कोणत्या बँकेत आहे. ठीक आहे, भद्रा टायगर रिझर्व्ह कोणत्या राज्यात आहे, तर आपल्याला सांगता येईल कर्नाटक या राज्यात आहे. यावरती एक प्रश्न आला होता. पुढील आपल्याला 8 नंबरचा प्रश्न काय दिला होता, PMKV म्हणजेच आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांची स्थापना कधी झालेली आहे यावरती प्रश्न आला होता. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, 29 मार्च 1968 मध्ये स्थापना झाली आहे. आणि कुठं जर विचारलं तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल रावरी या ठिकाणी आपल्याला महात्मा फुले हे विद्यापीठ आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढील बघा 9 नंबरचा प्रश्न काय विचारला होता, मिस वर्ल्ड महिला 2023 मध्ये कोण झाली आहे अशा प्रकारचा प्रश्न इथं आलेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्नेहा गुप्ता. पुढे आपल्याला 10 नंबरचा प्रश्न इथं विचारला होता, अंत्योदय योजनेची सुरुवात कधी झाली. ठीक आहे, अंत्योदय योजनेची सुरुवात कधी झाली, तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 25 डिसेंबर 2000 रोजी आपल्याला अंत्योदय योजनेची सुरुवात झालेली आहे. आणि जर म्हटलं तर आता अन्न सुरक्षा कायदा याचा ही एक योजना आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे 11 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर प्रश्न पूर्ण आलेला नाहीये, फक्त महाराष्ट्रातील घाटावरील एक प्रश्न विचारला होता अशा प्रकारचं इथं आपल्याकडे आलेले. कोणत्या घाटावरती काय प्रश्न होता अजून तो प्रश्न आपल्याकडे आलेला नाहीये, परंतु घाटावरती एक प्रश्न आलेला होता. पुढे 12 नंबरला जर म्हटलं तर राष्ट्रीय सभेची स्थापना कधी करण्यात आली अशा प्रकारचा एक प्रश्न होता.
तर याचं उत्तर आहे 28 डिसेंबर 1885 मध्ये. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याचे संस्थापक तेव्हाच जर म्हटलं तर एल.एम. ह्यूम आपल्याला सांगता येईल. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला या संबंधित तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई येथे आपल्याला राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली होती, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. कुठे? मुंबई येथे स्थापना झाली. ठीक आहे, पुढे आपल्याला 13 नंबरचा महत्वाचा प्रश्न, दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केले? दर्पण वृत्तपत्रावरती प्रश्न आलं होतं आणि हे देखील आपल्याला सांगता येईल, हे जे दर्पण वृत्तपत्र आहे हे मराठीमधील पहिले वृत्तपत्र आहे. महत्वाचा प्रश्न आहे, यावरती सुद्धा प्रश्न वारंवार विचारला जातो. मराठीमधील पहिले वृत्तपत्र तर आपल्याला सांगता येईल दर्पण. कधी सुरुवात झाली आणि कोणी सुरुवात केली यावरती प्रश्न इथे विचारलाय. कोणी सुरू केले? तर आपल्याला सांगता येईल बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केलेली आहे. कधी जर विचारलं तर 6 जानेवारी 1832 पासून आपल्याला दर्पण वृत्तपत्राला सुरुवात झालेली आहे, ही आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. याच्या रिलेटेड जेवढी पण माहिती होती ते तुम्हाला सांगितलं. अजून यामध्ये एक माहिती म्हणजे आपल्याला 6 जानेवारी 1832 पासून आपल्याला दर्पण हे वृत्तपत्र आपल्याला सुरू झालेलं बघण्यासाठी भेटेल आणि हे मराठीमधील पहिलं वृत्तपत्र आहे, हे देखील आपल्याला सांगितलं. आणि त्यामुळेच आपल्याला 6 जानेवारी हा जो दिवस आहे पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातोय, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, तर पुढे जर म्हटलं तर आता पुढील आपला किती नंबरचा प्रश्न चालू आहे? 14 नंबरचा प्रश्न चालू आहे बघा. 14 नंबरचा प्रश्न काय विचारला होता? एनडीएचे केंद्र कुठे आहे? एनडीए म्हणजे काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आणि जर म्हटलं तर केंद्र कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. ठीक आहे, आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल पुणे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढील भरपूर प्रश्न आपल्याकडे आलेले सर्व प्रश्न आपण बघणारच आहोत, परंतु आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी छोटीशी माहिती मी देत आहे. तर बघा, कृषी सेवक या पदासाठी आपण काही स्पेशल नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोट्स बद्दल छोटीशी माहिती मी इथे देऊन घेतो. यामध्ये जर म्हटलं तर बघा, नोट्सचं स्वरूप अशा प्रकारचं असणार आहे. यामध्ये लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी सेपरेट पीडीएफच्या माध्यमाने भेटणार आहे. अजून जर म्हटलं तर कृषी जो आपला तांत्रिक अभ्यासक्रम आहे, आता कृषीच्या रिलेटेड जेवढे पण प्रश्न आले होते ते आपण सर्व कलेक्ट केलेले आहेत, त्यांची सर्व स्पष्टीकरणासोबत उत्तरं तुम्हाला उद्याच्या सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने देण्यात येणार आहे. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिला क्लिक करून घ्या. आणि अभ्यास करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी आपण बघा इथं कृषीच्या रिलेटेड सेपरेट एका पीडीएफच्या माध्यमाने कृषी विषयावरती जे पण टेक्निकल जे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी सेपरेट पीडीएफ तयार केले. सर्व टॉपिक नुसार यामध्ये आपण अभ्यासक्रम इथं दिलेला आहे. आयएमपी प्रश्न इथं दिलेत, ऑनलाईन स्वरूपामध्ये सेपरेट पीडीएफच्या माध्यमाने इथं प्रश्न दिलेत. हे आणि हे तुम्हाला सेपरेट कृषी तांत्रिक अभ्यासक्रमासाठी हे पीडीएफ दिले जातं. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आपल्याला मागील 12 ते 16 प्रश्नपत्रिका दिले जातात. इथे या 12 प्रश्नपत्रिका सेपरेट आहे आणि वरती तुम्हाला 16 प्रश्नपत्रिका कृषी सेवकच्या मागील प्रश्नपत्रिका यामध्ये दिल्या जाणार आहे. त्यासोबत आयबीपीएस पॅटर्न नुसार जर म्हटलं तर आपल्याला बुद्धिमत्ताच्या सेपरेट नोट्स आहेत, कृषी सेवक पदासाठी इंग्लिश विषयाच्या सेपरेट नोट्स आहेत, मराठी विषयाच्या सेपरेट नोट्स आहेत. ठीक आहे, सांगण्यामागचा उद्देश काय की यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे? मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स आणि प्लस आपल्याला कृषी, ठीक आहे, जो टेक्निकल विषय आहे त्याच्या सेपरेट नोट्स, एकूण 5 विषयांच्या नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय. या सर्वांची प्राइस जर म्हटलं तर आपण आधी ठेवली होती 259 रुपीज. ठीक आहे, आणि आता याची प्राइस आपण ठेवलेली आहे 190 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येक विषयाचे या सेपरेट नोट्स असणार आहे 150 ते 200 पेजेसच्या महत्वाच्या आयएमपी प्रश्नासोबत. तर याची प्राइस आता सध्या आपण 190 रुपीज ठेवलेली आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांसाठी या नोट्स खूपच महत्वाचे असणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतोय, जो की तुम्ही स्क्रीनवरती देखील इथं बघू शकता. इथे नंबर दिसत असेल 91 39 64 31 99. ठीक आहे, नंतर इथे तुम्हाला नोट करून देतोय 91 39 64 31 99. ठीक आहे, तर बघा या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा व्हॉट्सअपवरती. ठीक आहे, व्हॉट्सअपचा आणि त्यासोबत पेमेंटचा नंबर सारखाच असणार आहे. या नंबरवरती पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. पेमेंट किती करायचे? 190 रुपयाचं. आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती सर्व काही सेंड केले जातील. अशा प्रकारचं आपण इथं स्वरूप ठेवलेले आहे. अतिशय महत्वाच्या या नोट्स असणार आहे, तर नक्कीच तुम्ही या नोट्स घेऊ शकता. तर पुढे बघा, पुढे आपल्याला 15 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? आपल्याला 15 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. तर आपल्याला करारावरती प्रश्न विचारलाय, ताश्कंद करार कधी झाला? ठीक आहे, ताश्कंद करार कधी झाला असाही कधी कधी प्रश्न विचारला जातो की ताश्कंद जो करार झालेला आहे तो कोणकोणत्या देशामध्ये झालेला आहे? तर भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये झालेला आहे. जेव्हा 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध चालू होतं
तेव्हा, ठीक आहे, आपल्याला तेव्हा हा करार झालेला आहे. आणि करार कधी झाला? 1966 मध्ये. आपल्याला पूर्ण दिनांक विचारली तर 10 जानेवारी 1966 मध्ये आपल्याला हा करार झालेला बघण्यासाठी भेटेल. आणि हा एक शांततेचा करार होता भारत आणि पाकिस्तान या दरम्यानमध्ये, आणि हा झालेला आहे 1966 मध्ये. ठीक आहे, ताश्कंद करार हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर असा एक प्रश्न विचारला गेला होता. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला 16 नंबरचा प्रश्न चालू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मस्थान कोणते यावरती प्रश्न विचारला होता. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुणे. ठीक आहे, बहुतेक विद्यार्थ्यांचं मुंबई उत्तर येईल, परंतु जन्मस्थान आहे पुणे. आणि जर म्हटलं तर आपल्याला पूर्ण जन्मतारीख सांगायचं म्हटलं तर 23 जानेवारी 1926. ठीक आहे, तर ही त्यांची जन्मतारीख आहे. आणि जर म्हटलं तर त्यांचं पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे अशा प्रकारचं आहे. सामना वृत्तपत्रकाचा यांचा संबंध येतो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला 17 नोव्हेंबर 2012 ला यांचा मृत्यू झालेला आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, तर पुढे बघा, 17 नंबरचा प्रश्न काय विचारला होता. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहे यावरती प्रश्न होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 34 जिल्हा परिषद आहेत. ठीक आहे, तर यावरती प्रश्न आला होता. तर यामध्ये आपल्याला जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण आपल्याला किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषद आहेत 34. हे असं का? तर आपल्याला सांगता येईल मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये आपल्याला जिल्हा परिषद नाहीये असं आपल्याला सांगता येईल. त्यामुळे एकूण जिल्हा परिषद किती आहेत? 34. आणि जिल्हे किती आहेत? 36. आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाहीयेत? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढील आपल्याला 18 नंबरचं जर म्हटलं तर भाकरा नांगर प्रकल्प यावरती प्रश्न आलेला होता. तर यामध्ये जर महत्वाची माहिती जर म्हटलं तर हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे. पंजाब व हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवरती आपल्याला भाकरा नांगर प्रकल्प आहे अशा प्रकारचा आपल्याला सांगता येईल. पुढे जर म्हटलं तर पंजाब आणि हिमाचल प्रदेश या आपल्याला राज्यांना पाणी पुरवठा भाकरा नांगर या प्रकल्पातून केला जातो किंवा होतो अशा प्रकारचं सांगता येईल. आणि सतलज नदीवरती आपल्याला हा प्रकल्प आहे किंवा तेथील परिसरात आहे अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तर ही इतर माहिती झाली, ही देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे 19 नंबरचं जर म्हटलं तर सर्वात जास्त कालवे कोणत्या राज्यात आहे यावरती प्रश्न आला होता. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? उत्तर प्रदेश. नदी आणि कालवे सर्वात जास्त असणारे जे राज्य आहे ते उत्तर प्रदेश आहे. आपल्याला असाही प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त नदी कुठे आहे. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर आपला तेव्हा देखील उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. आणि कालवे जरी म्हटलं तर आपलं उत्तर प्रदेश हेच उत्तर असणार आहे. ठीक आहे, 20 नंबरचा पुढे प्रश्न विचारला होता. सर्वात जास्त सहकारी संस्था असणारे जे राज्य आहे ते आपल्याला विचारलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? महाराष्ट्र. ठीक आहे, सर्वात जास्त सहकारी संस्था असणारे राज्य, तर हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र. पुढे आपल्याला बघा, योजनेवरती पुन्हा प्रश्न आलेला आहे. योजनेवरती 3 ते 4 प्रश्न विचारले गेले होते. भरपूर शिपला योजनेवरती 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. तर इथे प्रश्न काय विचारलाय? PMFBY ही जी योजना आहे कधीपासून लागू करण्यात आली अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय, म्हणजे साल इथे विचारलेलं आहे. PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना. ठीक आहे, पूर्ण जर म्हटलं फुल फॉर्म किंवा मराठी अर्थ तर आपल्याला अशा प्रकारचं सांगता येईल. ही कधी लागू झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 13 जानेवारी 2016 पासून ही लागू करण्यात आली. पुढे बघा, आपला 22 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर 22 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? सर्वात जास्त जमिनीची धूप कशामुळे होते? जर म्हटलं तर हा टेक्निकलचा प्रश्न आहे, परंतु टेक्निकलचे सेपरेट आपण प्रश्न घेणारच आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जंगलतोड. पुढे 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी सुरुवात आहे आपल्याला सांगता येईल 1996 पासून झालेली आहे. आणि जर म्हटलं तर आपल्याला 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आप्पासाहेब धर्माधिकारी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. यावरती आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा सर्वात पहिला कोणाला दिला? तर सर्वात पहिला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे पु ल देशपांडे यांना मिळालेला आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर अशा प्रकारचे आजचे हे काही महत्त्वाचे आपल्याकडे सामान्य ज्ञानचे प्रश्न आलेले होते. ते सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अशा प्रकारचे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जर आज पेपर असेल तर कोणकोणते प्रश्न आले होते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जे आपला कृषी घटक आहे, टेक्निकल घटक आहे, त्यावरती कोणकोणते प्रश्न आले होते, भरपूर प्रश्न विद्यार्थ्यांनी पाठवलेत, त्यावरती सेपरेट उद्या व्हिडिओ येणार आहे. त्यामध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरं उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. ठीक आहे, तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिला क्लिक करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.